वेलकम टू आणि ब्लॉग प्रमोद 04 रायडर या चॅनल तुमचं स्वागत आहे. तर भावानं आज आपण चाललो आहे फिरायला. तर भावानं तुम्ही बघा चाललो आहे बघू शकता एवढी आम्ही 4 जण आहेत आपला मित्र परिवार. हे बघा एवढं आणि 2 गाड्या आहेत. तर चला भावानं आता निघूया इथून. थोडा लेट झाला आहे तर त्याच्यामुळे आता जाऊ पटापट. तुम्हाला कंटिन्यू राहा मजा येईल जास्त. आपला पटापट जाऊ आपण. चला तर भावानं निघतो इथून. चला भेटूया पुढं. हाय गाईज चला तर भावानं आता इथून जाऊया पटापट आपण. रनिंग थोडी घेऊया. तर भावना हे बघा आमचा लोकेशन चेक दिस आउट. तर भावना आपण जाऊया. तुम्हाला काल मी बोललेलो का आपण कुठे ना कुठे जाऊया. तर भावना आपला व्हिडिओ येतोय तर भावना आपल्या भावाला सपोर्ट करा. हे बघा आमचे जंगली रमी आमना महाराज. हा बघा आमचा महाराज. भावना आपल्याला तुम्ही कंटिन्यू करा. आपण जास्त मोठा नाही बनू. जाऊ पटापट. पाचमाळ या ठिकाणी गणपतीचे मंदिर आहे. तो आता सध्या ट्रेंडिंगला आहे ना इंस्टाला वगैरे. कुणी सध्या ट्रेंडिंगला आहे. त्याच्या रील्स वगैरे जास्त येतात. तर भावना आपण जाऊया तिकडं. तर भावना तुम्ही कंटिन्यू राहा. तुमच्या भावाच्या ब्लॉगमध्ये मजा येईल. तुमच्या भावाच्या ब्लॉगमध्ये. तर भावना आपल्याकडं काय जास्त मोठी गाडी नाही म्हणजे स्पोर्ट बाईक वगैरे. आपल्याकडे डायरेक्ट आपली साधी गाडी आहे. तुमचा सपोर्ट दाखवा बस भावना. आपण घेऊया कधी ना कधी. तुमचा सपोर्ट करा भावना. 2025 मध्ये तर नाही पण मग 2026 मध्ये तरी तुमचा सपोर्ट दाखवा भावना. थोडा आपल्या मराठी माणसाला आणि तुमच्या भावाला मित्राला अजून काय असेल सांगता येत असेल त्याला पण दाखवा भावना. असा तुमच्यासाठी मी कॉन्टेंट घेऊन येत जाईन. हे बघा दिंडेवाल्यांच्या गाड्या. दिंड्या चालू झाल्यात आता साईबाबाच्या. तर भावना तिकडं साईबाबाच्या दिंड्या चालू झाल्यात. तर आता सध्या निघलेत साईबाबाची भक्त चाललेत साईबाबाला भेटायला शिर्डीला. आता दिंड्या चालापट निघत. जास्त टाईम थांबून काही आपल्याला पुढं पण जायचं आहे. तसंही लेट झालं आहे तर त्याच्यामुळं थोडा लवकर जायचा प्रयत्न करू. इथं नगरपालिकेने भरलाय का नाही अजून खड्डा. फक्त माती टाकली. मागच्या टायमाला आलो होतो. थोडा याची मीटिंग होती त्या टायमाला. तर पुरा खड्डाच होता. बघू शकता आपण भावनो. जॉरमध्ये जर नाही घुसतं तिकडून साईडनंच जाऊया. कारण काय आतमध्ये ट्रॉफिक वगैरे असेल थोडाफार राहतंय कधी कधी. त्याच्यामुळं पब्लिक रिॲक्शन नाही घेऊ. रिॲक्शन काय आता घ्यायचं यात नाही. सौशे का आपली चांगली गाडी नाही तर त्याच्यामुळं काय रिॲक्शन घ्यायचं भावनो. चांगली असते थोडी आपली. सपनों की रानी और मेलों की दिवानी असती गाडी. तर भावनो गेलो असतो आतून. तर भावना तुमचा सपोर्ट असला तर आपण नक्कीच घेऊया भावान हो. 2026 मध्ये 2026ची दिवाळी. फक्त भावना तुमचा सपोर्ट असू द्या आपल्या मराठी भावाला, तुमच्या प्रमोद भावाला आणि आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये तुम्ही सपोर्ट द्या भावना थोडा. हेच आपलं आहे. तर जागेच खड्डा आहेत रे काय करणार. केलाय पराक्रम आपण. 500 में बिकोगे तो यही हाल मिलेंगे. बरोबर ना भावनो. 500 रुपये मग द्यायच्या टायमाला 500 रुपयात आपण विकल्या गेलो आणि आता हे हाल भेटणारच जागीच. तर भावना आता सध्या आलोय थोडा पुढे. बघू शकता इकडे थोडा रस्ता चांगला भेटला भावना. आपल्या सोबत इकडं मागं थोडा बॅटर झाला डायरेक्ट. कसा
होता म्हणजे डायरेक्ट आपला काम 25 आपण स्लो होतो. पण काय झाला कार गाडीवाला तिकडूनच्या साईडनं त्यांच्या साईडनं म्हणजे येत होता. तर भावनं तो डायरेक्ट कसा तिकडून एक बाईकवाला मग त्याच्यानंतर अजून एक कारवाला इकडून ते बाईकवाल्याला ओव्हरटेक मारत होता. त्याच्या साईडनं पण एक कारवाला डायरेक्ट हे साईडला उतरून तरी ओव्हरटेक मारत होता. काय भावनो असं थोडं असतंय का ते कोण काका असतील मामा असतील भावना थोडा सांभाळून जर ते डायरेक्ट आमच्या साईडनं डायरेक्ट इकडून ह्या साईडनं कोपऱ्याला डायरेक्ट घुसले म्हणजे आम्ही डायरेक्ट थांबून घेतला. थोडा आपल्याला कट लागून थोडा असा एवढा एक हाताचा अंतर राहिला फक्त आम्हाला टच व्हायला गाडीला. साईडनं निघून गेला. अरे काय म्हटला आम्ही डायरेक्ट घेतच जातं काय पहिले आमच्या समोरून असं डायरेक्ट टर्निंगला ना थोडा टर्न होता तर तिकडे डायरेक्ट उतरले ते खाली या साईडनं रॉंग साईडनं डायरेक्ट रस्त्याचे खाली त्याचं एक साईडचं टायर असे कुठं ओव्हरटेक मारायचे असतात भाऊ. इतकी काय करून काय जाणार आहे तो. तुमच्यामुळेच दुसऱ्यांचं नुकसान होऊन जाते का नाही काय वाटतं तुम्हाला भावना त्यांच्यामुळं दुसऱ्यांचा नुकसान. भावनो आपली एंट्री झालेली आहे विक्रमगडमध्ये बघू शकता. आपल्याला इतका विक्रमगडचा पण नाही जास्त माहिती. 1-2 फेरी आलोय ते पण मित्रासोबत आणि इकडं गावात त्यांनी घुसवलंय नाही डायरेक्ट का आलेलो तर त्याच्या काहीतरी म्हणजे त्याला गाडी नव्हती चालवत आहेत. आता सध्या घेतले हा ना स्कूटी. तर तो आता येतोय तेवढ्यात त्याला घेऊन आलेलो. रस्ता इकडे पण खराब आहे. हो मंदिर नदी आहे म्हणजे कंची नदी काय ते आपल्याला इतका आयडिया नाही वाहनो. मला तर वाटते आज फुल गर्दी असेल मंदिरात. बघू शकता पोहोचलेले आहेत. मंदिर रस्त्यावरतीच आहे पण मग पोहोचलोय. इकडे बघा आमची गॅंग हे आमचे विशाल भाऊ इकडून चला. इकडे भावेश भाऊ इकडे असं आहे बघू शकता. इकडं बघा हा छोटासा तलाव आहे जास्त मोठा नाही. हा फोटोशूट काढू हा चालू आहे आता आमचा विशाल भाऊ फोटोशूट बघू शकता आलेले आहेत आपण. आणि हे मंदिर एक दिवसाऊड एवढे सगळे तर आहे. विचारतोय जेवण झालं का सशरला. हा जेवण झालं का. हो जेवण झालं का. ते बघा इथं हा इकडं सुसू मग यायचा जेवण झालं का त्यांना विचारतोय भावे. नेट नाही चालत म्हणून टेन्शन आला त्याला. इकडं पण छोटासा तलाव आहे बघा सारखा. तुम्ही या फोन हे नवीन बनवायला घेतलात एवढा. आणि इथं पोपट काका आहेत बघा रंगीत पोपट. मिठू बोलायला विशाल गाणे सांगतो मिठू बोलायला.
त्याला आठवण आली. थांब रे, सरक रे इकडे थोडा दाखवतो पब्लिकला आपल्या. हे बघा, अरे दिसून नाही राहिला. ओ तेरे आवाज बघतोय. हा हा खोपा कोणचा आहे? सुग्रणीचा खोपा बघू शकतो. थांब रे, दिसून नाही राहिला. नारळाचा खोपा बघू शकता इकडं. नारळ फोटो काढ. हे बघा, तिला सांगतो येत आहे फोटो काढ. आणि भावना इकडे किल्ला पण बनवायला घेतला, म्हणजे गेट सारखा किल्ल्यांचा. विशाल भाऊ, तुम्हाला काय आपल्या ज्ञान बिन द्यायचा असेल तर देऊन टाका. नाही ज्ञान द्यायचं. आता सध्या थोडा गावात चर्चा आहे विशाल भाऊची, त्याच्यामुळं आता सध्या काय ज्ञान नाही देत. आपण मागून आलो तिकडून. तिकडून आहे ना ते तिकडून चल. हा बघा, इकडून रस्ता. हा व्यू. हा पाठीमागून विहीर सारखी बनवले बघा, त्याच्यात मासे पण आहेत. मासे कोणता आहेत? मुंगरूळ. हे बघा, लाईन लागले दर्शन घ्यायला. अरे मासले आहेत ते, सोड पैसे. हो हो हो, खतरनाक. जास्त इकडे पण आहे बघू शकता. हा गार्डन सारखा व्ह्यू. तर भावना आपल्याला लाईन लावायला लागली बघू शकता. इकडे गर्दी थोडी झाली ना, रविवार आहे त्याच्यामुळे थोडा गर्दी आहे. आणि हे बघा, लाईनीत राहावं लागतं. म्हणून बघू शकता आतमध्ये जास्त काही पेस नाही, थोडासा आहे. बघू शकता काही आतमध्ये जास्त पेस नाही. यामध्ये गेम लाईन लागते मध्ये मध्ये. तिकडून चल ना ते साईडने. भावना हे सगळं एवढं असं आहे बघू शकता. इकडं तुम्ही कधी असाल या नक्कीच भावना. भावना इकडं हे बघा, आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. इकडं हा व्ह्यू गार्डन सारखं छोटस आहे. इकडं पाणी वगैरे तर आता सध्या नाही चालू. हे बघा, हा लोकेशन इकडे सध्या. इकडं पण आहे, पण मग सध्या इकडं काम चालू आहे बघू शकता. तर भावना मला काहीतरी एक दिसलेलं आहे बघू शकता. इकडं सस्से हा एक विशाल गतीच काळा आहे तो बा तिकडून. हा इकडून. हो तेरी खतरनाक आहे. घरी यायचं का भावना? बघू शकता चार हे बघा. हा हा विशाल भाऊ फोटो काढ राहिला त्याचा. हा विचारतोय जेवण झालं का सशनला? हा जेवण झालं. जेवण झालं का? हो हो जेवण झालं का? ते बघा इथं.
हा इकडं सुसू तुझ्या यायचा जेवण झालं का त्यांना विचारतोय भावेश. आज मी त्याचा नेट नाही चालत म्हणून टेन्शन आला त्याला. इकडं पण छोटासा तलाव आहे बघायसारखा, तुम्ही या. हो हे नवीन बनवायला घेतलात एवढा. आणि इथं पोपट का काय आहेत बघा, रंगीत रंगत पोपट. मिठू बोलायला विशाल गाणे सांगतो मिठू मिठू बोलायला, त्याला आठवण आली. थांब रे, सरक रे इकडे थोडा दाखवतो पब्लिकला आपल्या. हे बघा, अरे दिसून आला हो ते रे, आवाज बघतोय. हा हा खोपा कोणचा आहे? सुग्रणीचा खोपा बघू शकतो. थांब रे, दिसून राहिला नारळाचा खोपा बघू शकता इकडं. नारळ फोटो काढतो हे बघा, तिला सांगतो येत आहे फोटो काढतो. आणि भावना इकडं किल्ला पण बनवायला घेतला, म्हणजे गेट सारखा किल्ल्यांचा. विशाल भाऊ, तुम्हाला काय आपल्या ज्ञान बिन द्यायचं असेल तर देऊन टाका. नाही ज्ञान द्यायचं. आता सध्या थोडा गावात चर्चा आहे विशाल भाऊची, त्याच्यामुळं आता सध्या काय ज्ञान नाही देत. आपण मागून आलो तिकडून. तिकडून आहे ना असं ते हा बघा इकडून रस्ता. हा व्ह्यू, हा पाठीमागून विहीर सारखी बनवले बघा, त्याच्यात मासे पण आहेत. मासे कोणता आहेत? मुंगरूळ. हे बघा लाईन लागले दर्शन घ्यायला. मासले आहेत ते सोड पैसे. पण नाही दिसत, पाणी जाम खराब. हो 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 खतरनाक. जास्त इकडे पण आहे बघू शकता, हा गार्डन सारखा व्ह्यू. तर भावना आपल्याला लाईन लावायला लागली बघू शकता. इकडे गर्दी थोडी झाली ना, रविवार आहे त्याच्यामुळे थोडा गर्दी आहे. आणि हे बघा लाईनीत राहावं लागतं. बघू शकता आतमध्ये जास्त काही पेस नाही, थोडासा काय. बघू शकता काही आतमध्ये जास्त पेस नाही. हे आपली गेम लाईन लागते मध्ये मध्ये. तिकडून चल ना ते साईडनं. आपण तर आता सध्या आलो तर वाहन, चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला दाखवला गणपती बाप्पाचं मंदिर बघू शकता. आता चाललो आहे आम्ही घरी. चला तर भावना भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. उद्या संध्याकाळी